आपल्या मित्रांचं देखील अभिनंदन करतो। आपल्याला मदत करणारे या ठिकाणी आरपी आठवले गट असेल, पिरिपा असेल, यांचेही मनापासून आभार मानतो। आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हा विकासाचा जो अजेंडा आहे, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो एक विकासाचा अजेंडा आपल्याला दिलेला आहे, तो अजेंडा आपण पुन्हा अत्यंत वेगाने पुढे नेऊ। मी असं म्हणेन की आजचा विजय हा मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेला विश्वास आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो। आपले अनेक नव्याने निवडून आलेले नगरसेवक या ठिकाणी आहेत, त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि एकच अपेक्षा व्यक्त करतो, महाराष्ट्रातले असतील, नागपुरातले असतील सर्व कार्यकर्ते, आपण विजयाचा आनंद मनवायचा आहे, पण विजयाच्या उन्मानात जायचं नाही आहे। आणि जेवढे आपले नगरसेवक निवडून आले आहेत, त्या सगळ्या नगरसेवकांकडनं ही अपेक्षा आहे की जे प्रचंड यश आपल्याला महाराष्ट्रातल्या आणि नागपुरातल्या नागरिकांनी दिलेलं आहे, हे यश आपल्याला जर सार्थकी लावायचं असेल तर पुढच्याही काळामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेतून महानगरपालिकेचा कारभार चालवून जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारी महानगरपालिका म्हणून या महानगरपालिकेला आपण या ठिकाणी पुढे नेऊ। मी पुन्हा एकदा चेनुभाऊ, तुम्ही आले माझं लक्ष नव्हतं, चेनुभाऊ या ठिकाणी आहेत, प्रणयजी आहेत, सर्वच आपले नेते मंडळी आहेत, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। आणि आता आपल्या सर्वांचे नेते ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी नागपूरचा महाविजय मिळवला, ते आदरणीय नितीनजी गडकरी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्या।